Dear students, I welcome you to the lecture of BA Final English Literature, SAME 5. In this lecture, we are going to discuss about the literary term character. Character was originally a kind of literary genre that was introduced by the ancient Greek author Theophrastus. कॅरेक्टर म्हणजे ज्याला आपण पात्र म्हणतो, त्याचा मूळ उगम झालेला आहे साहित्यिक प्रकार जो एन्शंट ग्रीक लेखक होता, प्राचीन ग्रीक लेखक थिओफ्रेस्टस, त्याच्या लिखाणातून याचा जन्म झालेला आहे. द कॅरेक्टर जॉनर इन लिटरेचर कन्सिस्ट ऑफ अ शॉर्ट अँड विटी डिस्क्रिप्शन इन प्रोज ऑफ अ पर्टिक्युलर काइंड ऑफ अ पर्सन. आता कॅरेक्टर पात्र हा जो साहित्य प्रकार आहे हा असा प्रकार आहे की ज्यामध्ये संक्षिप्त आणि अतिशय विलक्षण बुद्धिमत्तेने केलेलं वर्णन असतं, जे एका विशिष्ट व्यक्तीचं असतं, विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीचं असतं. द टर्म इज नाव वाइडली यूज्ड टू रेफर टू पर्सन्स रिप्रेझेंटेड इन ड्रामॅटिक अँड नरेटिव्ह वर्क्स whom the author endows with particular qualities. आता हे पद जे आहे आता हे विस्तृत प्रमाणावर वापरण्यात येतं अशासाठी की असे व्यक्ती की जे नाटकीय अंदाजात किंवा काल्पनिक लिखाणात लेखकाद्वारे विशिष्ट गुणधर्म देऊन सादर केले जातात. द रीडर ऑफ अ वर्क ऑफ फिक्शन और अ प्ले मे इंटरप्रिट अ कॅरेक्टर बेस्ड ऑन व्हॉट ही शी सेज और ऑन द बेसिस ऑफ धिस पर्सन्स ॲक्शन्स इन द स्टोरी. तर या काल्पनिक साहित्यकृतीचा जो वाचक असतो किंवा नाटकाचा तो कॅरेक्टरला असं समजून घेतो, त्या पात्राला असं समजून घेतो की ते पात्र काय बोलतं आहे, तो किंवा ती काय म्हणते आहे आणि त्या व्यक्तीच्या कृती कशा आहेत कथेत. त्या व्यक्तीच्या कृती जर पॉझिटिव्ह असेल त्या कॅरेक्टरच्या तर तो हिरो किंवा हिरोईन, त्यात जर निगेटिव्ह असतील तर व्हिलेन म्हणजेच खलनायक. द ऑथर मे दस इंडिकेट व्हॉट काइंड ऑफ पर्सन अ कॅरेक्टर इज बाय शोईंग द रीडर हाऊ ही शी ॲक्ट्स in a particular situation, by exposing the characters' inner thoughts and feelings, or by presenting to the reader these characters' dialogues with others. आता यात लेखक काय करतो, आपल्याला दर्शवायचा प्रयत्न करतो की तो व्यक्ती कोणत्या प्रकारचा आहे, ते पात्र कोणत्या प्रकारचं आहे. तो वाचकांना दर्शवतो की ती किंवा तो कशा प्रकारे विशिष्ट परिस्थितीत क्रिया करत आहेत, किंवा लेखक काय करतो त्या पात्राच्या मनातील विचार आपल्यासमोर एक्सपोज करतो, त्यांच्या भावना आपल्यासमोर उघड करतो आणि रीडरला हे दाखवतो की त्या कॅरेक्टर्सचे डायलॉग्स कसे आहेत, इतरांसोबत ते कसे बोलतात. सौम्य छान पॉझिटिव्ह बोलत असतील तर हिरो और हिरोईन, निगेटिव्ह रफ बोलत असतील तर विलन खलनायक. द ऑथर मे ऑल्सो इंटरव्हीन इन द टेक्स्ट टू स्टेट डायरेक्टली टू द रीडर व्हॉट काइंड ऑफ पर्सन द कॅरेक्टर बिंग प्रेझेंटेड इज. डायरेक्ट लेखक आपल्याला हे दाखवून देऊ शकतो की वाचक हा या वाचकांना सांगू शकतो की हा व्यक्ती या प्रकारचा आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे. डायरेक्टसुद्धा सांगू शकतो लेखक आपल्याला. इन बोथ केसेस द पर्सन रिप्रेझेंटेड इन द टेक्स्ट बिकम्स अ कॅरेक्टर वेन द रीडर इज एबल टू प्रोजेक्ट ऑन टू दिस इंडिव्हिज्युअल सर्टन स्पेसिफिक इंटेलेक्च्युअल, मोरल और इमोशनल क्वालिटीज. दोन्ही केसेसमध्ये काय आहे की जो व्यक्ती आपल्यासमोर सादर केला गेलेला आहे त्या लिखाणात, तर तो आपल्यासमोर पात्र बनतो. जेव्हा वाचक समजू शकतो की तो विशिष्ट व्यक्ती आहे, त्यात विशिष्ट गुण आहे, त्याची विशिष्ट बुद्धी आहे, त्याची विशिष्ट नीतिमत्ता आहे आणि त्याचे विशिष्ट मानसिक गुणधर्म आहेत, भावनिक गुणधर्म आहेत, यावरून तो वाचक ओळखतो. द कॅरेक्टर इन अ लिटररी टेक्स्ट इज सिग्निफिकंट because he she is one of the important ways in which readers can identify with or be convinced by what the text is trying to communicate. त्या साहित्यिक कार्यातलं पात्र जे आहे ते खूप महत्त्वाचं होतं, कारण रीडर काय करतो, ओळखू शकतो आणि कन्व्हिन्स होतो तो की हे टेक्स्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत आहे. तो समजून जातो त्या टेक्स्टद्वारे आणि म्हणूनच रीडरसाठी ते प्रत्येक पात्र महत्त्वाचं होतं. इन शॉर्ट त्याला ते पूर्ण पुस्तक समजून घ्यायचं असतं आणि ते पूर्ण पुस्तक समजून घेण्यासाठी ती पात्रे त्याला मदत करतात. द रीडर रिलाइज ऑन अ कॅरेक्टर टू बी स्टेबल. आणि हा जो वाचक आहे
तो पूर्ण कोणावर अवलंबून असतो? त्या पात्रावर, की ते पात्र स्थिर राहिलं पाहिजे. द कॅरेक्टर मे नॉट बी कन्व्हिन्सिंग इफ ही शी ॲक्ट्स कॉन्ट्ररी टू व्हॉट हॅज बीन एस्टॅब्लिश्ड ॲज इज हर नेचर इन द टेक्स्ट. आणि कॅरेक्टर हे आश्वासक नसतं केव्हा? जेव्हा ते उलट वागतं. स्टोरीमध्ये त्याचा स्वभाव जो आपल्याला सांगितला गेलेला आहे, पॉझिटिव्ह सांगितलं गेलेला आहे, आणि तो जर निगेटिव्ह वागत असेल तर ते कन्व्हिन्सिंग नसतं. म्हणजे वाचक इथे बुचकळ्यात पडतो. हा तर पॉझिटिव्हली सांगितलं गेलेला आहे पण वागतोय तर निगेटिव्ह. म्हणून वाचकाची मानसिकता लक्षात घेऊन त्या कॅरेक्टरनी स्टेबल असणं आवश्यक आहे. कॅरेक्टर्स मे बी कॅटेगराइज्ड ॲज राऊंड और फ्लॅट डिपेंडिंग ऑन हाऊ मच डिटेल हॅज बीन एंडाउड ऑन देम बाय द ऑथर. कॅरेक्टर्सचे दोन प्रकार आहेत, एक राऊंड कॅरेक्टर गोल, एक फ्लॅट सपाट. आणि हे कशावर अवलंबून असतो? की त्याचे डिटेल्स लेखकांनी त्यांना किती दिलेले आहेत. अ फ्लॅट कॅरेक्टर कॅन बी डिस्क्राइब्ड इन अ सिंगल लाईन अँड कॅन जनरली बी आयडेंटिफाईड विथ अ सिंगल क्वालिटी और आयडिया. फ्लॅट कॅरेक्टर एका ओळीतच त्याचं वर्णन करता येतं आणि सामान्यतः त्याला ओळखता येतं. त्यात एक चांगला गुण असतो किंवा एक कल्पना असते. एका गुणावर किंवा कल्पनेवर फ्लॅट कॅरेक्टर आधारित असतं. Such characters do not usually exhibit any change or growth in their personalities. For example, Mrs. Bennet in Jane Austen's novel Pride and Prejudice. Excuse me. अशी पात्रे जी असतात ही त्यांच्या पात्राच्या विकासात बदल दाखवत नाहीत किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वात कोणताही बदल होत नाही. उदाहरणार्थ मिसेस बेनेट, जेन ऑस्टिनचं नॉवेल आहे प्राईड अँड प्रेज्युडिस. त्यामध्ये मिसेस बेनेटचं सरळ विकास आहे, त्यात काही बदल नाही आहेत. ते झालं फ्लॅट कॅरेक्टर. अ राऊंड कॅरेक्टर ऑन द अदर हँड इज मोर कॉम्प्लेक्स अँड इज गिवन मेनी मोर डायमेन्शन्स बाय द ऑथर. राऊंड कॅरेक्टर म्हणजे गोल वाटोळं, उलट पक्षी, ते अतिशय गुंतागुंतीचं असतं. त्यात अनेक त्रिमिती दिलेल्या असतात, त्याला अनेक आयाम दिलेले असतात, अनेक पैलू दिलेले असतात लेखकाद्वारे त्या पात्राला. सच अ कॅरेक्टर मे इवन सरप्राईज द रीडर बाय हिज हर ॲक्शन्स. आणि असं कॅरेक्टर तुम्हाला एकदम सरप्राईज करतं, आश्चर्याचा धक्का देतो. आणि वाचकसुद्धा त्या क्रियेवरून, त्या हिरोच्या किंवा हिरोईनच्या क्रियेवरून त्याला धक्का बसतो. अँड इज ऑफन केपेबल ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ड्युरिंग द कोर्स ऑफ द नॅरेटिव्ह. आणि हे पात्र सक्षम असतं. याचा जसा जसा विकास होतो किंवा जसं जसं कथा पुढे सरकते त्या ओघात त्याचा विकास होत जातो. फॉर एक्झाम्पल एलिझाबेथ बेनेट इन प्राईड अँड प्रेज्युडिस. याचं उदाहरण आहे एलिझाबेथ बेनेट प्राईड अँड प्रेज्युडिसमध्ये. ही पहिले त्या हिरोबद्दल निगेटिव्ह असते, मग हिच्यात बदल होत जातो, ते हिरोबद्दल ती पॉझिटिव्ह होते. म्हणून याला म्हणतात राऊंड कॅरेक्टर. हे स्थिर नाही आहे. इन चार्लोट ब्रॉन्ट्स जेन आयर, चार्लोट ब्रॉन्टली लिहिलेलं आहे जेन आयर. जेन इज अन इन्स्टन्स ऑफ अ राऊंड कॅरेक्टर. जेन उदाहरण आहे का राऊंड कॅरेक्टरचं. वाईल हर कझन जॉन रीड इज अ रिलेटिव्हली फ्लॅट कॅरेक्टर. आणि तिची कझिन जी दाखवली जॉन रीड ते तुलनात्मकरित्या फ्लॅट कॅरेक्टर आहे, सरळ कॅरेक्टर आहे. म्हणजे सरळ सांगतो, साधं कॅरेक्टर असेल ज्यात बदल नाही, साधे भोळेपणा असेल तर ते झालं फ्लॅट कॅरेक्टर. आणि ज्या कॅरेक्टरमध्ये गुंतागुंत आहे, जे पहिले व्हिलनिश असतं मग हिरो होतो, तो राऊंड कॅरेक्टर. किंवा पहिले हिरो असतो मग विलन होतो, तर अशा कॅरेक्टरला म्हणतात राऊंड कॅरेक्टर. इन शॉर्ट, this is all about character. Here we come to the end of this video lecture. My dear students, thank you very much.